हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण हे जे व्हिडिओ लेक्चर आहेत नीट ह्या एक्झामबद्दल पूर्ण माहिती घेणार आहेत। म्हणजे या पूर्ण लेक्चरमध्ये तुम्हाला नीट एक्झामबद्दल जेवढ्या बी कन्सेप्ट आहेत त्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील। बरेचसे विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात 10वी झाल्यानंतर सायन्स घेऊन परत डॉक्टर व्हायचं, पण डॉक्टर कसं व्हायचं हे आपल्याला माहीत नसतं। आणि बऱ्याचशा पालकांचं पण स्वप्न असतं की आपल्या मुलाला डॉक्टर करायचं, तर डॉक्टर कसं करायचं, त्यासाठी काय काय कोणत्या एक्झाम द्यायला लागतात, त्यानंतर 12वी सायन्सला कोणते विषय पाहिजेत, त्यानंतर 12वी सायन्सला जे आपण सब्जेक्ट निवडले त्याच्यामध्ये मार्क किती पाहिजेत, कोण्या कास्टसाठी किती मार्क लागतात, हे सगळं आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहेत। आणि परत नीट या एक्झाम थ्रू तुम्हाला म्हणजे कोणते कोर्स अवेलेबल आहेत, हिचा वेळ किती असतो, एक्झामचा पॅटर्न कसा असतो, पूर्ण आपण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे। ठीक आहे, आणि मग थोडाही म्हणजे व्हिडिओमध्ये परत न उशीर करता आपण डायरेक्ट ह्या एक्झामबद्दल इन्फॉर्मेशन सुरू करूया। ठीक आहे, आता बघा म्हणजे जे आहे भारतामध्ये डॉक्टर होण्यासाठी जी एक्झाम घेतली जाते तिला नीट असं म्हणत असतो। आणि बऱ्याचशा लेकराला त्याचा जो लॉंग फॉर्म आहे तो लॉंग फॉर्म पण माहीत नसतो। मग हा जो लॉंग फॉर्म आहे त्या नीट एक्झामचा असा आहे, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट। ही जी नीटचा लॉंग फॉर्म आहे तो आपल्याला नीटचा लॉंग फॉर्म आपल्याला आहे। आता बघा सगळ्यात अगोदर नीट देण्यासाठी तुम्हाला 12वीला सायन्सला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे। 12वीला म्हणजे तुम्ही 10वी झाल्यानंतर 11वी सायन्स आणि 12वी सायन्स हे तुमचे 2 वर्ष जे आहेत 10+2 इयरचा कोर्स असतो, 11वी + 12वी सायन्स। त्या सायन्समध्ये तुम्हाला म्हणजे जे आहे तर सायन्स घेणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुमचं जनरल सायन्स असलं तरी तुम्हाला नीट एक्झाम देता येते। जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी हे 4 विषय असतात। किंवा ज्यांचं क्रॉप सायन्स आहे त्यांना पण ही एक्झाम देता येते नीट। क्रॉप सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असते। किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असताल कुठं तुम्हाला जर ऑप्शनल सब्जेक्ट असतील तर नीट एक्झाम देण्यासाठी तुम्हाला फिजिक्स कंपल्सरी पाहिजे, केमिस्ट्री कंपल्सरी पाहिजे आणि बायोलॉजी हा विषय तुमचा कंपल्सरी पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला ही एक्झाम देता येते। ठीक आहे, मग आता थोडंसं जे आहे त्याला आपण एक टप्प्याटप्प्याने याची जी इन्फॉर्मेशन घेऊ। ठीक आहे, सगळ्यात अगोदर मोड म्हणजे काय, ही एक्झाम ऑनलाईन कंडक्ट केल्या जाते का ऑफलाईन कंडक्ट केल्या जाते। आता तुम्हाला माहीत असेल मागील 2 वर्ष कोरोना होता, ह्या 2 वर्षाच्या काळात म्हणजे 2020-21 हे 2 वर्ष आहेत, त्या 2 वर्षामध्ये नीट जी एक्झाम आहे ती ऑनलाईन घेतली होती। म्हणजे तिचा जो मोड होता तो ऑनलाईन मोड होता। अदरवाईज मागच्या त्याच्या काही टायमामध्ये सगळी जी एक्झाम ही ऑफलाईन पद्धतीनंच घेतल्या जात होती। आणि आताही हिचा जो मोड असणार आहे म्हणजे 2024ला जी एक्झाम होणार आहे तर ती ऑफलाईन मोडमध्ये होणार। म्हणजे पेन आणि पेपर दिले जाणार तुम्हाला, म्हणजे एक क्वेश्चन पेपर दिले जाणार, त्यानंतर OMR शीट दिली जाणार जिथे की तुम्हाला हे गोल करायचे, तर आन्सर जे काय पर्याय बरोबर असेल तिथं टिक करायचं आहे ते। आणि मग त्या पद्धतीनं तुम्ही याच्यासाठीचं जे आहे तर म्हणजे जे आहे ती एक्झाम म्हणजे पेपर ऑफलाईन मोड पद्धतीनं देऊ शकतात। जसं की JEE मेन्स एक्झाम जी आहे जे की NTA घेत असतं, म्हणजे नीट आणि जे आहे आणि JEE ही दोन्ही एक्झाम NTA करत असतं, NTA एक्झाम घेत असतं। NTA म्हणजे काय, नॅशनल टेस्टिंग एजन्सी। मग ही जी एक्झाम घेत असतं हे पण NTA घेत असतं। JEE मेन्स जी एक्झाम असते ती पण NTAच घेत असतं, पण JEE मेन्स एक्झाम जी असते ती ऑनलाईन मोडमध्ये असते आणि आपली जी नीट एक्झाम आहे ही ऑफलाईन मोडमध्ये असते। म्हणून हा जो मोड होता याच्यात काय झाला आपला पेन आणि पेपर। ठीक आहे, म्हणजे आपण सरळ पेन आणि पेपरचा उपयोग करून याला सॉल्व्ह करणार आहेत, कम्प्युटर वगैरे काही आपल्याकडे नसणार। त्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर बघितलं ड्युरेशन, आता ड्युरेशन 3 तास 20 मिनिट दाखवलेलं आहे। आता बघा पहिलं जे ड्युरेशन होतं तर ते कम्प्लिटली 3 तास होतं। 180 प्रश्न असायचे, 180 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 180 मिनिट दिले जायचे। आता असं झालेलं आहे तुम्हाला 200 प्रश्न दिलेले आहेत आणि 200 प्रश्नापैकी तुम्हाला 180च प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला टाईम दिला आहे 3 तास 20 मिनिट। आता कदाचित हा टाईम नंतर जाऊन नंतरच्या एक्झाममध्ये चेंजही होऊ शकतो, तो 3 तासही होऊ शकतो। आणि म्हणून मी जेवढी इन्फॉर्मेशन सांगायलो ही लेटेस्ट अपडेटपर्यंत सांगायलो, उद्या सकाळीही याच्यातले काही जे चेंजेस आहेत ते होऊ शकतात किंवा काही जे नवीन पॅटर्न आहे याच्यामध्ये येऊ शकतो। त्यामुळं मी हा जो व्हिडिओ आहे हे फक्त तुम्हाला थोडीशी माहिती सांगतोय। माझी जी दिलेली माहिती आहे
ती 100%पेक्षा 99% बरोबर असणार आहे, पण 1% जे आहे तो तुम्ही स्वतः जाऊन तिथं वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईट नीटच्या तिथं जाऊन तुम्ही सतत व्हिजिट केलं पाहिजे आणि तिथं वेगवेगळे अपडेट्स आलेले बघितले पाहिजे. ठीक आहे. आता बघा, लेटेस्ट अपडेट्सनुसार सध्याचे जे एक्झाम असतो तिला 3 तास 20 मिनिट एवढा वेळ असतो. त्यानंतर कोर्सेस कोणते आहेत, म्हणजे नीट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही कोण्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. MBBS, BDS, आयुष आणि व्हेटरनरी. आता बघा, आयुषमध्ये वेगवेगळे कोर्स येतात, BHMS, BUMS, BAMS. मग ते वेगवेगळे कोणते कोर्स असतात, त्याला सीट किती असतात, याच्याबद्दल पण आपण इन्फॉर्मेशन जे आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत फक्त एवढं लक्षात राहू द्या की नीट एक्झाम जे आहे तुम्ही चांगल्या मार्कानं क्वालिफाय झालात, म्हणजे जे काही कट ऑफ असेल तो कट ऑफ OBCसाठी वेगळा लागतो, SCसाठी वेगळा लागतो, STसाठी वेगळा लागतो. हे PWD म्हणजे हँडिकॅप जे लोक असतात त्यांचा कट ऑफ वेगळा लागतो. त्यानंतर EWSचा कट ऑफ वेगळा लागतो. आणि त्यामध्ये तुम्ही जर चांगला रँक घेऊन ही नीट एक्झाम जर क्वालिफाय केली तर तुम्ही ह्या इथल्या MBBS जो कोर्स असतो, सगळ्यांचं जे स्वप्न आहे MBBSला ॲडमिशन घेण्याचं, तर तुम्ही तिथं ते ॲडमिशन घेऊ शकतात. आणि जवळपास MBBSसाठी 90,000 एवढे सीट अलॉटेड आहेत पूर्ण इंडियामध्ये. आणि मग तिथं तुम्ही हे जे आहे तर तुमचं ॲडमिशन घेऊ शकतात जर तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय झालात तर. ठीक आहे. त्यानंतर बघा, लँग्वेजेस भरपूर आहेत. इंग्लिश, हिंदी आणि मराठी. इथं मी 3च लँग्वेज लिहिले आहेत, कारण की हा मी जे व्हिडिओ करतोय तो मराठीमधून करतोय. आणि माझी सध्याची जी इन्फॉर्मेशन आहे ही इथपर्यंत आपल्या महाराष्ट्रातले जेवढे स्टुडंट आहेत त्यांना पोहोचली आणि त्यांनाच मराठी समजणार आहे, म्हणून मी सध्या इथं इंग्लिश ऑफ मीडियम लिहिलं आहे. जे आहे म्हणजे लँग्वेज ऑफ मीडियम हे इंग्लिश सिलेक्ट केलं तुम्ही फॉर्म भरताना तर तुम्हाला इंग्लिश मीडियम येणार. तुम्ही जर हिंदी मीडियम सिलेक्ट केलं तर तुम्हाला दोन्ही पद्धतीमध्ये क्वेश्चन येणार, हिंदी मोडमध्ये पण येणार आणि इंग्लिश मोडमध्ये पण येणार. तसंच तुम्ही मराठी लँग्वेज जर म्हणजे सिलेक्ट केली तर तुम्हाला मराठीमधून पण प्रश्न येणार आणि तेच प्रश्न तुम्हाला तिथे इंग्लिशमधून पण दिलेले असणार. आणि डिफॉल्ट लँग्वेज जी आहे तुम्ही जर फॉर्म भरत असताना सिलेक्ट नसली केली तर कंपल्सरी तुम्हाला ॲटोमॅटिकली इंग्लिश येऊन जाते. आणि मग हे झालं आपलं लँग्वेजचं. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या लँग्वेज आहेत, पंजाबी आहे, त्यानंतर बंगाली असेल, वेगवेगळे जे लँग्वेज आहेत तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन बघू शकतात. त्यानंतर बघा, सब्जेक्ट कोणते असतात. फिजिक्स कंपल्सरी असला पाहिजे तुमचा 12वी सायन्सला, केमिस्ट्री कंपल्सरी असला पाहिजे, त्यानंतर बायोलॉजी कंपल्सरी असला पाहिजे. बायोलॉजीचे 2 पार्ट, बॉटनी आणि झुलॉजी असतं. आणि हे जे म्हणजे एक्झाम देण्यासाठी हे कंपल्सरी विषय आहेत. हे तिन्ही विषय जर असतील तरच तुम्ही नीट जी एक्झाम आहे ती एक्झाम तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे ही जी एक्झाम घेतो आपण ह्या एक्झाममध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती असतात, 200 क्वेश्चन असतात. आणि तुम्हाला सोडवायचे किती असतात, 180 असतात. एक्झॅक्ट पेपर पॅटर्न कसा असतो हे पण आपण डीपमध्ये बघूया. पण सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा, नीट ह्या एक्झामला टोटल 200 क्वेश्चन असतात. फिजिक्सचे 50 असतात, केमिस्ट्रीचे 50 असतात, बॉटनीचे 50 असतात, झुलॉजीचे 50 असतात. पण आपण हे बॉटनी आणि झुलॉजी जो सेक्शन आहे तर आपण एकाच सब्जेक्टमध्ये धरला जातो बायोलॉजीमध्ये, पण ॲक्च्युली हे दोन्ही जे सेक्शन आहेत अलग आहेत. बॉटनीचे 50 क्वेश्चन असतात, झुलॉजीचे 50 क्वेश्चन असतात. तसंच फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50. त्यापैकी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमधले जे सेक्शन आहेत, फिजिक्समधले 45 सोडवायचे असतात कंपल्सरी 50पैकी, केमिस्ट्रीचे 45 सोडवायचे असतात 50पैकी, तसंच बॉटनीचे 50पैकी 45 अटेंड करावं लागतात. त्यानंतर झुलॉजीमध्ये पण 50पैकी 45 अटेंड करू शकतात. अटेंड करणं म्हणजे काय, जास्तीत जास्त तुम्ही 45 अटेंड करू शकता. जसं की समजा असं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही पेपरला गेले आणि तुमचे 20 अटेंड झाले, तसं काही नाही. तुम्ही तुमच्या मनानुसार, जसं की झुलॉजीचे आणि समजा बॉटनीचे तुम्ही 45ला 45 क्वेश्चन सोडून आलात आणि फिजिक्सचे 30 आलात आणि केमिस्ट्रीचे 20 सोडून आला तरी चालतंय, पण त्यानं तुमचा स्कोर कमी येऊ शकतो. म्हणून मी म्हणतोय की इथले 45, इथले 45, इथले 45, इथले 45, टोटल किती अटेम्प्ट करायचे तुम्हाला 180. ते 180 जे क्वेश्चन आहेत त्यामध्ये तुम्हाला 170, 160च्या पुढेच तुमचे प्रश्न जे आहेत ते अटेंड झाले पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे आहेत ते सिक्युअर स्कोअर करून नीटसाठी एलिजिबल होतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, टोटल मार्किंग किती असते. 180 प्रश्नाला 720 मार्क असतात. म्हणजे थोडक्यात एक जो प्रश्न असतो आपल्याला तो 4 मार्काला असतो.
मग बघा 4 मार्काचा जर हिशेब केला 4 गुणिले 180ची जर हे केलं तर तुम्हाला 720 मार्क होतात, कारण की प्रत्येक सेक्शनला 45 क्वेश्चन असतात. 45 गुणिले 4 याचा जर तुम्ही हिशोब केला तर 180 मार्क होतात. 180 आणि 180 फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 360 होतात आणि बॉटनी आणि झुलॉजीचे 360 होतात आणि दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर 720 एवढे मार्क होतात. कशामध्ये? हे झाली टोटल मार्किंग कशाची? नीट या एक्झामची. म्हणजे नीट ह्या एक्झाममध्ये टोटल मार्क जर क्वेश्चन पेपर जर बघितला तर तो येत असतो 700 मार्काचा. त्यानंतर बघा निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग काय असते? इथं जर तुम्ही 4 पर्यायापैकी म्हणजे जो एक्झामचा मोड असतो तो MCQ असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, आणि मग तुम्हाला एखादा प्रश्न दिला जातो आणि त्या प्रश्नापैकी योग्य तो पर्याय तुम्हाला निवडावा लागत असतो. योग्य तो म्हणजेच काय? ह्या 4 पर्यायापैकी योग्य आन्सर. असं नाही की ते बरोबरच असेल किंवा ॲप्रॉक्सिमेटली बरोबर असेल. तिथं तुम्हाला जे आहेत ते इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, तर ते तुम्ही इन्स्ट्रक्शन तिथं वाचून पेपर सोडू शकता. तिथं दिलेलं असते ॲप्रोप्रिएट आन्सर म्हणजे मोस्टली नियरली इक्वल टू आन्सर. म्हणजे 4 पर्यायापैकी आपल्याला सगळ्यात व्यवस्थित किंवा करेक्ट आन्सर कोणचं आहे 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आणि जर तो पर्याय बरोबर आला तर तुम्हाला 4 मार्क पडतात आणि चुकल्यानंतर तुमचा -1 मार्क होतो. म्हणजे इथे निगेटिव्ह सिस्टीम पण असते. आता निगेटिव्ह सिस्टीम काय असते? समजा तुम्हाला 2 प्रश्न बरोबर आले तुमचे, 1, 2, 3 असे तुम्ही 3 प्रश्न सोडवले. समजा हा प्रश्न बरोबर आला तुम्हाला 4 मार्क पडतील, 2 नंबरचा प्रश्न बरोबर आला तुम्हाला 4 मार्क पडतील. म्हणजे टोटल तुम्हाला मार्क झाले 8 आणि 3 नंबरचा जर प्रश्न चुकला तर तुमचा -1 होणार ह्या टोटल मार्कामधून. म्हणजे जिथं तुम्हाला 8 मार्क पडले होते तर तिथं तुम्हाला आता फक्त 7 मार्क पडतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे हा पेपर सॉल्व करत असताना तुम्हाला काळजीपूर्वक सोडवायचा आहे आणि जे प्रश्न येतात तेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे, जेणेकरून तुमची निगेटिव्ह सिस्टीम होणार नाही. आता एक प्रश्न चुकल्यानंतर होतो काय? त्या प्रश्नाचे 4 मार्क जातात प्लस 1 मायनस होतो, म्हणजे टोटल तुमचे 5 मार्क जातात एक प्रश्न चुकल्यानंतर. आणि एक प्रश्न बरोबर आल्यानंतर तुम्हाला किती मार्क पडतात? 4. म्हणजे चुकल्यानंतर जास्त जे आहे तर तुम्हाला तिथं ड्रॉबॅक आहे त्याचा. म्हणून जे आहे जेवढे प्रश्न तुम्हाला बरोबर येतात तेवढेच प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर बघा सेक्शन वाईज जे असतो तो क्वेश्चन असतात. म्हणजे बघा सेक्शन वाईज नंबर ऑफ क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक सेक्शन दिलेला असतो. फिजिक्सचा एक सेक्शन दिलेला असतो, त्यामध्ये A आणि B सेक्शन असतो. केमिस्ट्रीचा एक सेपरेट सेक्शन दिलेला असतो, त्यामध्ये 2 सेक्शन असतात A आणि B. परत बॉटनीमध्ये 2 सेक्शन असतात A आणि B आणि झुलॉजीमध्ये A आणि B असे 2 सेक्शन असतात. त्यामध्ये ए मधले जे असतो ए मध्ये टोटल 35 प्रश्न असतात. 35ला 35 प्रश्न कंपल्सरी तुम्हाला सोडवायचे असतात. ह्या सेक्शन ए मधले फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बॉटनी असो, झुलॉजी असो, हे जे 35 प्रश्न असतात त्याला कंपल्सरी तुम्हाला सोडवायलाच लागतं. म्हणजे 35 पैकी तुम्ही जर 35 अटेंड केले तर तुम्हाला हे टोटल 140 मार्काला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, 35 गुणिले 4 140. आता तसं इथे सेक्शन बी मध्ये 15 प्रश्न असतात, याच्यापैकी तुम्हाला 10 सोडवायचे असतात. 15 पैकी 10 सोडवायचे असतात आणि 5 तुमच्या मनावर. मग आता 10 मध्ये तुम्ही ह्या 15 क्वेश्चन मध्ये तुम्ही 10 जे प्रश्न आहेत तुम्ही तुमच्या मनानुसार सोडवणार. ठीक आहे. आता समजा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे, त्यानं सलग 8 प्रश्न बरोबर सोडवले, त्यानंतर 9वा आणि 10वा त्याला प्रश्न जमत नाही, तो 11 आणि 12 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. म्हणजे 15 पैकी 10 प्रश्न मात्र तुम्हाला कंपल्सरी सोडायचे आहेत आणि 5 तुम्हाला पर्यायामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही ते नाही जरी सोडवले तरी काही हरकत नाही. आणि आता त्यानंतर 15 पैकी जर 15 सोडवले तर मग काय होणार? 15 पैकी जर 15 प्रश्न सोडवले तर पहिले 10 जे आहेत सिक्वेन्स वाईज तेवढेच ग्राह्य धरल्या जाणार. म्हणजे उदाहरणार्थ 8 नंबरपर्यंत तुम्ही सलग क्वेश्चन सोडवलाय, त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन सोडवलाय, 12 नंबरचा क्वेश्चन सोडवलाय आणि 13 नंबरचा क्वेश्चन सोडवलाय. ठीक आहे. मी असं सांगतोय तुम्ही 8, 9, 10 8पर्यंत कंटिन्यू प्रश्न सोडवले. ठीक आहे. त्यानंतर लगेच तुम्हाला 9 नंबरचा क्वेश्चन येत नाही, तुम्ही हा सोडून दिला. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन येत नाही, तुम्ही सोडून दिला. 11 नंबरचा प्रश्न सोडवला, 12 नंबरचा सोडवला आणि एक एक्स्ट्रा 13 नंबरचा प्रश्न सोडवला. मग आता बघा, जर तुम्ही हे 11 आणि 12 नंबरचा सोडवले असेल तर 13 नंबरचा प्रश्न तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही.
11 नंबरचा चुकलेला जरी असेल, 12 नंबरचा आलाय, परत 13 नंबरचा बरोबर आलाय, पण 11 नंबरचा क्वेश्चन जर तुमचा चुकलेला असेल, हा 9 नंबरचा क्वेश्चन व्हायलाय आणि हा 10 नंबरचा. म्हणजे पहिले जे 10 क्वेश्चन आहेत तेच सिक्वेन्स वाईज बरोबर धरल्या जाणार. अदरवाईज जे 5 क्वेश्चन आहेत तुम्ही अटेंड जरी केले तरी त्याचे मार्क धरल्या जाणार नाहीत. तर या पद्धतीनं जे आहेत हे फक्त कोणतेही 10 सोडवायचे. आता तुम्ही तिथे गेल्यानंतर OMR शीट जी असते आपल्याकडे, आन्सर शीट, तिथं तुम्ही बघू शकता 15 पैकी जर तुम्हाला 10 पर्याय जर दिलेले असतील तर मग त्यात काही प्रश्नच येणार नाही. पण तिथं 10 पैकी तुम्हाला म्हणजे 15ला 15 जर जागा दिल्या असतील तर तुम्हाला ते 15ला 15 सोडावं लागतील. कारण की 10 जागा का नाही देणार, कारण की 1 ते 10 मध्ये तुम्ही जे आहेत बाकीचे खाली क्वेश्चन नंबर दिलेले असतात. मग उदाहरणार्थ पहिला क्वेश्चन याच्या पुढे गोल दिलेले असतात, दुसरा क्वेश्चन याच्यापैकी गोल दिलेले असतात. म्हणून जे आहे तेही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली. बऱ्याच जणांना असं वाटत असेल 15 क्वेश्चन आहेत आणि मग 10 जागा दिले असतील जे 10 सोडवायचे ते, तर तसं न करता 15ला 15 जागा दिलेल्या असतात. तुम्ही जे 15 म्हणजे जे 15 पैकी 10 क्वेश्चन अटेंड करतात ते तिथं ग्राह्य धरले जातात सिक्वेन्स वाईज. त्यानंतर बघा नेक्स्ट, एज लिमिट किती आहे, म्हणजे कोण्या एजचे मुलं देऊ शकतात. पहिलं ओपन कॅटेगरीसाठी अप्पर एज लिमिट होती 25 वर्ष आणि कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना 31 वर्ष अशी का आसपास जवळपास काहीतरी जे आहे तर ती एज लिमिट होती, अप्पर एज लिमिट. पण आता ती अप्पर एज लिमिट काढून टाकलेली, कोणीही एक्झाम देऊ शकतो कितीही वय असेल तर. पण एज लिमिट एक आहे, किती, 17 वर्षाची. आता 17 म्हणजे जे आहे 17 वर्ष एज लिमिट ही लोअर एज लिमिट आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी नीटची 12वी झाल्यानंतर नीटची एक्झाम देतोय तर त्याचं वय 17 कंप्लीट असलं पाहिजे, किंवा 31 डिसेंबर 2024च्या अगोदर त्याला कंप्लीट 17 वर्ष झाले पाहिजे. किंवा दुसरं सांगायचं झालं, ज्या वेळेस त्यानं नीट एक्झाम क्वालिफाय केली आणि ज्या वेळेस त्याला तिथं ॲडमिशन घ्यायचे MBBSला, तर त्यावेळेस त्याचं एज जे आहे दिलेलं आहे 17 वर्ष वय असलं पाहिजे. आता बघा 17 वर्षच का ठेवलंय, त्याला एक विशिष्ट कंडिशन आहे. कारण की ज्या वेळेस तुम्ही MBBSला जा तर तुम्ही तिथं तुम्हाला वेगवेगळे बॉडीचे पार्ट जे आहेत, ह्युमन बॉडीचे पार्ट काढून तुम्हाला शिकवले जातात. आणि म्हणून तिथं जे आहे तर थोडंसं तुमचं मन जे आहे तर म्हणजे काही प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळं ही पर्टिक्युलर एज लिमिट NTA वाल्यांना ठरवलेली आहे. तर त्यामध्ये आपण यामध्ये काहीच बदल करू शकत नाहीत. तुमचं जे वय आहे ते 17 वर्ष वय असलं पाहिजे. त्यानंतर बघा ग्रुपिंग म्हणजे काय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं आपण नीटचं प्रिपरेशन करतोय म्हणजे स्टेट बोर्डमध्ये आपल्याला कितीही मार्क पडले तरी चालतात. तसं नाही. PCB हा तुमचे ग्रुपिंग असली पाहिजे, विथ इंग्लिश सब्जेक्ट असला पाहिजे. हे तुम्ही एकदा कंडिशन वाचून घ्या. पण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे जे 3 सब्जेक्ट आहेत, ह्या 3 सब्जेक्टमध्ये ओपन कॅटेगरीला 50% मार्क पाहिजेत, म्हणजे 150 जे आहेत मिनिमम मार्क जे आहेत 150 पाहिजेत. त्यानंतर PWD जे फिजिकली हँडिकॅप असतात, ठीक आहे, म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, तर त्यांना जे आहेत तर मार्काची कंडिशन दिलेली आहे 45%. त्यानंतर OBC, SC, ST यांना जी कंडिशन दिलेली आहे ती टोटल मार्कापैकी 40%, ओपनला 50% आणि PWला 45%. म्हणजे आता PW म्हणजे कोण, पर्सन विथ डिसेबिलिटी, म्हणजे हे फिजिकली हँडिकॅप असू शकतो. तर त्यामुळं जे काही हँडिकॅप पर्सन आहेत त्यांना 45%, ओपनवाल्याला 50%, OBC, ST याला 40%. ही जी आहे तर पूर्ण नीटची जी माहिती आहे ही नीटची माहिती मी तुम्हाला सांगितलेली. याच्यानंतर आपण परत बघणार आहेत MBBSला सीट किती असतात, त्यानंतर आयुषमध्ये किती कोर्स येतात आणि हे जे आहे त्यांना सीट किती असतात. आता नंबर महत्त्वाचं दुसरं, आता हे जे असतं, आता उदाहरणार्थ जे 2024चे नीट ॲस्पिरंट स्टुडंट आहेत तर त्यांना कधी तयार राहायचं, तर डिसेंबर 2023च्या शेवटी नोटिफिकेशन येतं. त्यानंतर तुम्हाला लगेच एक डेट दिली जाते, जवळपास एप्रिलमध्ये तुमचे फॉर्म भरले जातात. त्यानंतर परत तुम्हाला काही जर करेक्शन करायचं असेल तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे म्हणजे एप्रिलमध्ये जवळपास करेक्शन करण्यासाठी पण डेट दिली जाते, ती इव्हेंट्स, तर तुम्ही ती बघू शकता जाऊन. त्यानंतर परत मेमध्ये जवळपास तुम्हाला हॉल तिकीट येणार. म्हणजे आता उदाहरणार्थ जर 2024चं सांगायचं झालं तर 2024ची नीट एक्झाम कधी कंडक्ट होईल, जवळपास 7 मे 2024च्या आसपास ती एक्झाम कंडक्ट होते.
आणि त्याचा रिझल्ट लगेच जूनमध्ये डिक्लेअर केला जातो. 15 जून 12 जून किंवा याच्या आसपास जो आहे हा रिझल्ट इथं डिक्लेअर केला जातो आणि त्या रिझल्टनुसार तुम्हाला जे आहे तर सीट भेटले जातात. मग आता जवळपास म्हणजे मी ही काही पूर्ण पक्की माहिती जी आहे ते सांगू शकत नाही, पण ॲप्रॉक्सिमेटली MBBSला किती सीट आहेत, BHMSला किती सीट आहेत म्हणजे BDS BHMS, ह्या आयुषला किती सीट आहेत, हे सगळं आपण थोड्या वेळ म्हणजे जे आहे पुढच्या याच्या म्हणजे पार्टमध्ये. आणि मी तुम्हाला जसं म्हणलं की नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला मी लगेच सांगतो की कोण्या कोर्ससाठी किती सीट आहेत. ठीक आहे. मग आता MBBS बॅचलर ऑफ मेडिसिन और बॅचलर ऑफ सर्जरी, BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, तसंच हे व्हेटरनरी कोर्स आहे. आणि आयुषमध्ये वेगवेगळे कोर्स येतात, BUMS, BHMS, BNYS, BAMS, हे जे आहेत वेगवेगळे कोर्स. मग ह्या कोर्ससाठी कोण्या म्हणजे जे आहे कोर्ससाठी किती जागा आहेत आणि ह्या सगळ्या ज्या जागा सांगतो मी तुम्हाला, हे आपल्याला ह्या म्हणजे जे आहेत ते सगळे जे विद्यार्थी आहेत ते या जागेसाठी प्रिपरेशन करत असतात. याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये जे आहेत तर ते जे आहे म्हणजे पूर्ण भारतातले सीट आहेत. जसे की महाराष्ट्रामधले वेगळे असणार, त्यानंतर कोट्याचा काय प्रश्न असतो म्हणजे राखीव जागा काय असतात त्यानंतर सांगतो. ठीक आहे. आता बघा सगळ्यात अगोदर MBBS हा जो कोर्स आहे 5.5 वर्षासाठी आहे आणि टोटल नंबर ऑफ सीट अवेलेबल जे आहेत ते 90,825. त्यानंतर बघा BDS कोर्स म्हणजे डेंटलसाठीचा हा पण कोर्स 5.5 वर्षासाठीचा असतो आणि याच्यासाठी जे सीट्स असतात ते आहेत 27,949. ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे आहे व्हेटरनरी कोर्स हा पण 5.5 वर्षाचा असतो. याच्यामध्ये जे सीट्स अवेलेबल आहेत हे 603. आणि हे आयुषमध्ये हे सगळे येणारे जे कोर्स आहेत त्याच्यासाठी जे टोटल सीट आहेत हे सीट आहेत 52,720 आणि याला पण कोर्स ड्युरेशन आहे 5.5 वर्ष. फक्त हा जो BPT कोर्स दिसतोय याला मात्र 4.5 वर्ष असा जो आहे टायमिंग आहे. आता जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला जर नाही लागलात तर प्रायव्हेट कॉलेजची जी MBBSची फीस असते ही खूप जास्त असते आणि त्याच कम्पेअरमध्ये जर तुम्ही गव्हर्नमेंटची फीस जर बघितली ही खूप कमी असते त्याच कम्पेअरमध्ये. आणि म्हणून शक्यतो सगळ्या स्टुडंटनं चांगले मार्क घेऊन चांगल्या रँकनं पास व्हा आणि जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे. आता जवळपास म्हणजे एक थोडक्यात सांगतो, जर महाराष्ट्रामध्ये जर आपलं ॲडमिशन असेल म्हणजे आपल्याला जर आपण महाराष्ट्राचे स्टुडंट असतो, आपल्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल असेल तर महाराष्ट्रातले जे सीट असतात ह्या सीटमधले 100 सीटपैकी 85% सीट हे महाराष्ट्रातल्या जे स्टुडंट आहेत तर त्या स्टुडंटसाठी रेफर केले जातात. म्हणजे जर 100 सीट असतील तर 100 सीटमधले 85 सीट महाराष्ट्रातलं ज्यांच्याकडे डोमेसाईल आहे तर त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिले जातील. आणि उरलेले जे 15% सीट्स आहेत तर ते अदर स्टेटचे फॉरेन जे काय असतील मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कंडिशन जे असतील तर त्यासाठी अदर स्टेटवाले आणि जे काय राखीव जागा असतील तर ती त्यांच्यासाठी दिली जाते. आणि 85% महाराष्ट्रातले जे स्टुडंट आहेत तर त्या स्टुडंटसाठी हे जे आहे तर तिथं म्हणजे उदाहरणार्थ कोटा हा 85% महाराष्ट्रातल्या स्टुडंटसाठी असतो आणि 15% अदर स्टेटमधल्या स्टुडंटसाठी कोटा असतो. आणि हे ह्या पद्धतीनं तुम्ही नंबर्स ऑफ सीट बघितले असतील. आता याच्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही तिथं म्हणजे ज्यावेळेस जिथं फॉर्म भरतायत तिथलं एकदा तुम्ही रिक्वायरमेंट चेक करू शकतात. कास्टवाल्यांना कोणचे डॉक्युमेंट लागतात, त्यानंतर EWS असेल तर ते डॉक्युमेंट लागतं का, त्याला रिन्यू करून घ्यावं लागतं का, हे सगळं तुम्ही नंतर जे आहेत तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात. परत ही एक्झाम देण्याची एलिजिबिलिटी काय, तुम्ही इंडियन पाहिजेत, नॅशनॅलिटी जी आहे तुमची ते इंडियन पाहिजे. आणि सगळं मी इन्फॉर्मेशन जे आहे ते नीटची मी तुम्हाला सांगितली. परत एकदा एक्झाम पॅटर्नबद्दल जर आपण डिस्कस करायचं झालं तर नीट ही एक्झाम 720 मार्काची असते. त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी. 4 सब्जेक्ट म्हणजे कोणचे, सेक्शन वाईज म्हणजे बायोलॉजीचे 2 पार्ट असतात. त्यामध्ये झुलॉजी असो, बॉटनी असो, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, प्रत्येक म्हणजे जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये 50 प्रश्न असतात आणि 50 प्रश्नामध्ये परत सेक्शन A आणि सेक्शन B असतो. सेक्शन A मध्ये किती प्रश्न असतात,
35, सेक्शन बी मध्ये किती प्रश्न असतात 15, आणि मग हे 15 प्रश्नापैकी तुम्हाला 10 सोडवायचे असतात, आणि इकडे सेक्शन ए मधले 35ला 35 प्रश्न कसे असतात कंपल्सरी असतात. म्हणजे इकडं 15 प्रश्नापैकी तुम्ही 10 अटेम्प्ट केले तरी चालतं, पण इकडं 35 मध्ये जर एखादा प्रश्न नाही अटेम्प्ट केला तर तुम्हाला कमी मार्क पडू शकतात. पण इकडं 15 पैकी 10 अटेम्प्ट केले कोणची तर तुम्हाला जे प्रश्न आहे ते 40 मार्क इकडं ते 40ला 40 मार्क पडणार. म्हणजे 20 मार्काचे प्रश्न जे आहेत सेक्शन बी मध्ये वेक्स्ट्राईज चालले जातात, आणि ह्या पद्धतीनं जे आहे तर तुम्ही नीट एक्झाम देऊ शकतात. आणि मग याला जर तुम्हाला स्ट्रॅटेजी जर बघायची झाली असेल, नीट एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर बायो ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जे मार्क पाहिजे तर ही जी सिस्टीम आहे याला आपण 150+ म्हणतो. बायोमध्ये बॉटनी आणि झुलॉजीचे मिळून 300+ मार्क यायला पाहिजेत. त्यानंतर फिजिक्सचे जे मार्क आहेत फिजिक्समध्ये तुम्ही 150+ मार्क घ्यायला पाहिजेत, आणि केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही जे मार्क आहेत तर हे 150+ मार्क घ्यायला पाहिजेत. आणि म्हणजेच तुमचा जो स्कोर आहे तो 600च्या पुढे राहील. आणि ज्या विद्यार्थ्याचा स्कोअर 600च्या पुढे जातो तो जवळपास तो विद्यार्थी कम्प्लिटली सेफ असतो. आतापर्यंतचा जो कट ऑफ आहे 600च्या जो खालीच लागलेला आहे आणि 600च्या आसपास जवळपास, म्हणजे 600च्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना मार्क असतात जवळपास ते विद्यार्थी MBBSला त्यांचं ॲडमिशन लागतं. आणि तुम्हाला जर परत अशाच एक्झामबद्दल म्हणजे नीट हे एक्झाम जे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात. आणि असाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि अशाच प्रकारे वेगवेगळे दुसरे व्हिडिओ बघण्यासाठी JEE मेन्स एक्झामची माहिती पाहिजे असेल, CETची माहिती असेल, किंवा 12वी नंतर नीट जर दिलेली नसेल, CET जर दिलेली नसेल, त्यानंतर परत तुमच्याकडे JEE मेन्स पण एक्झाम दिलेली नसेल तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणते कोर्स आहेत, आणि किंवा CET थ्रू आपण कोणत्या कोर्सला जाऊ शकतो अशी माहिती जर पाहिजे असेल तर माझं जे चॅनल आहे हे सोळंकी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स याला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ही व्हिडिओला 100% लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत ही जी माहिती आहे तर सगळ्या फ्रेंड्ससोबत पालकासोबत तुम्ही शेअर करू शकतात. सो थँक्यू सो मच.